नमस्कार मित्रांनो. प्रथमतः आपल्या प्रत्येकामध्ये विराजमान असलेल्या परमात्म्याला माझा सादर प्रणाम. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे संवाद कौशल्य, अर्थातच कम्युनिकेशन स्किल. बोलणाऱ्याची मातीही विकली जाते आणि न बोलणाऱ्याचे काहीच विकले जात नाही, असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. यामधून संवाद कौशल्य किती महत्त्वाचे आहे हे आपल्या लक्षात आले असेलच. संवाद कौशल्य अर्थातच कम्युनिकेशन स्किल हे अनेक सॉफ्ट स्किल्सपैकी अत्यंत महत्त्वाची स्किल आहे. संवाद कौशल्याच्या जोरावर जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत करणे सहज शक्य आहे. संवाद कौशल्य हे प्रत्येकाच्या वैयक्तिक, व्यावसायिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचे आणि प्रभावी टूल मानले जाते. प्रभावी संवाद कौशल्य हा सुदृढ नातेसंबंध तसेच यशस्वी व्यावसायिक आयुष्य यांचा मूलभूत आधारस्तंभ आहे. संवाद कौशल्य म्हणजेच लोकांशी प्रभावीपणे संवाद साधण्याची क्षमता होय. आपल्या भावना, आपले विचार इतरांपर्यंत स्पष्टपणे पोहोचवण्याची क्षमता होय. संवाद हा मुख्यतः मौखिक, व्हर्बल, शारीरिक, नॉन व्हर्बल आणि लिखित, रिटन अशा पद्धतीने साधला जातो. मौखिक, व्हर्बल या पद्धतीमध्ये बोलणे आणि ऐकणे या गोष्टींचा समावेश होतो. शारीरिक, नॉन व्हर्बल या पद्धतीमध्ये शारीरिक हालचाल आणि हावभाव यांचा समावेश होतो. लिखित, रिटन या पद्धतीमध्ये आपल्या भावना या पत्र, ईमेल याद्वारे लिखित स्वरूपात पोचवणे या गोष्टींचा समावेश होतो. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संवाद कौशल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्तम संवाद कौशल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो, आपले नातेसंबंध सुधारतात आणि आपली कार्यक्षमता वाढण्यास नक्कीच मदत होते. चांगला सुसंवाद हा कोणत्याही यशस्वी नातेसंबंधासाठी तसेच यशस्वी व्यावसायिक जीवनासाठी अत्यंत मोलाचा घटक आहे. व्यावसायिक जीवनात उत्तम संवाद कौशल्य हे टीमवर्क सुधारण्यासाठी, समस्यांचे प्रभावी निराकरण करण्यासाठी आणि ग्राहकांशी चांगले संबंध निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. आपण आपले विचार स्पष्टपणे मांडल्यास समोरच्याला आपले म्हणणे, भावना, विचार समजणे सोपे जाते. संवाद कौशल्य विकसित होण्यासाठी प्रत्येकाने एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे संवाद साधत असताना समोरच्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यायला शिकले पाहिजे. त्यालाच ॲक्टिव्ह लिस्नर असेही म्हटले जाते. एक चांगला वक्ता होण्यापूर्वी एक चांगला श्रोता असणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. समोरची व्यक्ती काय बोलते, त्यामागचा उद्देश काय, त्यामागची भावना काय हे समजून घेता आले पाहिजे आणि हे व्यवस्थित जमले तर आपले विचार, भावना, दृष्टिकोन आत्मविश्वासपूर्ण आणि स्पष्टपणे मांडणे सहज सोपे होऊन जाते. एकमेकांच्या बोलण्यामध्ये अडथळा आल्यास विसंवाद होण्याची शक्यता असते. प्रभावी संवाद साधण्यासाठी भाषा, शब्दफेक, शारीरिक हालचाल आणि चेहऱ्यावरचे हावभाव खूप महत्त्वाचे ठरतात. योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य भाषेचा, योग्य शब्दांचा तसेच चेहऱ्यावरील हावभाव व शारीरिक हालचालींचा सकारात्मक परिणाम दिसून येत असतो. यापैकी एकाची जरी गफलत झाली तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. संवाद कौशल्य विकसित होण्यासाठी आपले म्हणणे, विचार, भावना समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून आत्मविश्वासाने आणि स्पष्टपणे मांडता आले पाहिजेत. आपल्याला जे म्हणायचे आहे ते नेमकेपणाने समोरच्यापर्यंत पोहोचवता आले पाहिजे. कोणताही विषय मांडत असताना सुस्पष्टपणे अभ्यासपूर्व मांडणे करता आली पाहिजे. अनावश्यक बाष्कळ चर्चा टाळून प्रभावीपणे संवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणाशीही संवाद साधत असताना आवाजातील चढ उतार, शारीरिक हालचाल आणि हावभाव यांचा उचित ताळमेळ राखता आला पाहिजे. प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य तोलून मोलून बोलण्याची सवय लावली पाहिजे. संवाद कौशल्य विकसित होण्यासाठी आपण कुठे, कोणाशी, कोणत्या भाषेत बोलतो याची जाणीव ठेवायला हवी. बोलणाऱ्याची आणि ऐकणाऱ्याची भाषा, भावभावना यांचा व्यवस्थित ताळमेळ राखायला हवा. यामध्ये ताळमेळ राहिला नाही तर अर्थाचा अनर्थ होऊन विसंवाद होऊ शकतो. संवाद कौशल्य प्रभावीपणे होण्यासाठी विविध विषयांची पुस्तके वाचली पाहिजेत. प्रभावी वक्त्यांची भाषणे ऐकली पाहिजेत. कथा, प्रवचने ऐकली पाहिजेत. प्रभावी नेते, अभिनेते, वक्ते हे आपल्या संवाद कौशल्याच्या जोरावर इतरांवर कसा प्रभाव पाडतात याचा अभ्यास केल्यास आपले संवाद कौशल्य अर्थातच कम्युनिकेशन स्किल चांगलेच प्रभावी आणि आत्मविश्वासपूर्ण विकसित होईल, यात शंकाच नाही. आणि याच संवाद कौशल्याच्या जोरावर
आपण आपापल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्याल आणि यशस्वी व्हाल हीच सदिच्छा व्यक्त करतो. आपणास आमचा व्हिडिओ नक्की आवडला असेलच अशी आशा बाळगतो. आपण आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि इतरांना जरूर शेअर करा. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.